शेतकरी मित्रांनो नमस्कार। मी आपला शुभचिंतक गोपाल उगले। मी सध्या आहे हळद पिकामध्ये आणि हळद पिकाला 60 दिवस पूर्ण झालेले। सरासरी जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर हळद पिकाला हे 60 दिवस पूर्ण झालेले आणि हे 60 दिवसाची नंतरचा जो कालावधी असतो किंवा 60 दिवस पूर्ण झाल्यानंतर हा कालावधी खूप महत्त्वाचा असतो, कारण ह्या कालावधीमध्ये 60 दिवस पूर्ण झाल्यानंतर हळद पिकाला याच्यामध्ये फुटव्याची ही अवस्था असते आणि फुटव्याची अवस्थेमध्ये आपण चांगला चान्स आपल्याला असतो तो उत्पन्न वाढीचा। आता उत्पन्न कसं वाढवता येईल, जेवढे फुटवे आपण वाढवलेत आपल्या हळद पिकामध्ये किंवा अद्रक पिकामध्ये तेवढं उत्पन्न आपल्याला जास्त होतं हे आपल्याला माहिती आहे। परंतु आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की हळद पिकामध्ये फुटव्यासाठी किंवा अद्रक पिकामध्ये फुटव्यासाठी आपल्याला फॉस्फरसचे डोस आपण देतोय, परंतु हा सुद्धा विचार केला पाहिजे की फॉस्फरस आपल्या जमिनीमध्ये खूप आहे, प्रत्येक घटक आपल्या जमिनीमध्ये खूप आहे। प्रत्येक घटक असल्यामुळं आणि जमीन का कडक झाली असा जर प्रश्न आपल्याला पडला तर आपण त्याचं उत्तर देतो की जमीन कडक झाली ती रासायनिक खतामुळं। खरं तर रासायनिक खतं हे पिकांनी घेतले नाहीत किंवा ते अपटेक झाले नाहीत, त्यामुळे ही जमीन कडक झालेली। याचा जर विचार केला तर आता फॉस्फरस आपल्या जमिनीमध्ये आहे, परंतु त्या फॉस्फरसचा वापर झाला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला नियोजन करायचं। ते काय करायचं मी तुम्हाला सांगतोय। जर तुम्ही 1261 आपण एका एकराला द्यायचं असेल ठरवलंय, 1261 आपल्याला एकरी 5 किलो द्यायचे आणि त्या 1261 सोबत आपल्याला झिंक हे चिलेटेड झिंक हे आपल्याला 500 ग्रॅम द्यायचे। ते का तर फॉस्फरसचं वहन करण्यासाठी झिंक हा घटक खूप महत्त्वाचा असतो। त्याचसोबत आपल्याला झिंक जर वापरायचं नसेल तर आपण फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया ह्या त्यासोबत एकरी 1 लिटर वापरायचे। तर जर आपल्याला आपल्या बाजारामध्ये जर भेटलं नाही किंवा उपलब्ध झालं नाही तर 1448 हा घटक आपल्याला वापरायचं। 1448 वापरताना ते काय 5 किलो वापरायचं नाही, 1448 हे आपल्याला 2.5 किलो वापरायचं आणि त्याच्यासोबत 500 ग्रॅम हे आपल्याला झिंक वापरायचं। परत एकदा सांगतोय झिंक का वापरायचं, तर झिंकची जर डिफिशियन्सी आपल्या पिकामध्ये दिसत असेल तर कमतरता दिसत असेल तर झिंक हे महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावतं। दुसरी महत्त्वाची भूमिका काय बजावतं तर आपल्या पिकामध्ये हळद पिकामध्ये किंवा कोणत्याही पिकामध्ये जर फुटवे फोडायचे असले तर 1261चा डोस दिल्यानंतर किंवा 1261 सोबत किंवा 1448 सोबत आपल्याला झिंक हे द्यायचे। झिंक हे खूप महत्त्वाची भूमिका बजावतं याच्यासाठी की झिंक हे वहन करतं फॉस्फरसचं। त्यामुळे नक्की शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।